सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठ काढा सरळ. मान मध्यभागी. हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटलेले. जाणीव आपल्या देहाची पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत. ज्या बैठकीमध्ये आपण बसलेलो आहोत तिथे स्थिर राहण्याचा प्रयत्न. स्थिर सुखमासनम. चेहऱ्यावर कोणताही ताण नाहीये. हळूहळू जाणीव आपल्या श्वासाची. आपण श्वास घेत आहोत, सोडत आहोत. सहज सुरू असणारा श्वास. इनर अवेअरनेस. करूया श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करूया. उजवा हात गुडघ्यावरच असेल. उजवीने आहे तो श्वास पूर्णपणे सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. तोही श्वास जोरात बाहेर सोडताना पोटाला आतमध्ये झटका. आणि या कृतीला सुरुवात यथाशक्ती 10 वर्तन आपली आपण मोजून घेऊया. सुरुवात करायची. 10 वर्तन झाली की डावा हात गुडघ्यावर आणि उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करूया. डावीने ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. डावीने आहे तो श्वास पूर्णपणे सोडून एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला झटका. आणि यथाशक्ती 10 वर्तन आपली आपण उजवा हात गुडघ्यावर. करूया कपालभातीची 15 वर्तन. दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. आहे तो श्वास पूर्णपणे सोडूया. चेहरा अगदी शांत आहे. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 15 वर्तन आपली आपण ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशनची कृती. 15 स्ट्रोक्स. चेहरा शांत. सावकाश कृती थांबवायची आहे. मोकळा झालेला आपला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. तीन मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना ओंकार. खोलवर दीर्घ श्वास. खोलवर दीर्घ श्वास.
काही क्षण शांत. दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित. सुरुवात होईल. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. सावकाश श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली भूक अलगद आपल्या डोळ्यांच्या स्नायूंना देऊया आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेला ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही पाय समोर विश्रांती. दोन्ही पाय समोर घ्यायचे. दोन्ही पायामध्ये अंतर. मान मागे सैल सोडूया आणि विश्रांती. लक्ष आपल्या श्वासाकडे. दोन्ही पाय समोर पुन्हा जोडलेले. दोन्ही हात समोर. हातापायांच्या बोटांमध्ये एकत्रित स्ट्रेच देऊया. जास्तीत जास्त ताण आणि रिलॅक्स करूया. ताणायचे. रिलॅक्स करायचे. ताणायचे. रिलॅक्स. ताण. रिलॅक्स. पुन्हा दोन्ही बोट जोडलेत. आता पुन्हा एकदा जास्तीत जास्त स्ट्रेच दोन्हीही हातापायांच्या बोटांमध्ये आणि अंगठा आतमध्ये आणि मग त्यावर 4 बोट घट्ट मुठ वळून घ्यायची. बरोबर. पुन्हा ओपन करायचं. स्ट्रेच. 4 बोट फोल्ड करूया आणि मग त्यावर अंगठा. पुन्हा ओपन. ताणायचं आहे. जास्तीत जास्त स्ट्रेच. अंगठा आतमध्ये आणि मग त्यावर 4 बोट. पुन्हा ओपन करूया. पुन्हा पावलं जोडलीत. दोन्ही हातांची बोटं जोडलीत. अँकल जॉईंट्स मधून पाऊल स्वतःकडे घ्या. मनगटामधून हाताचा तळवा स्वतःकडे घ्यायचा आहे. स्ट्रेच करायचंय. स्वतःकडे खेचायचंय. नाही नाही नाही. हा. आणि हात सुद्धा. बोट सरळ करा. सरळ. हा. आणि आता मनगटामधून थोडस प्रेस करा मागच्या साईडला. हाताचे तळवे आणि मग जमिनीकडे ताणा. मुवमेंट एकत्रित होती. करेक्ट. हा. आता श्वास घेत वर घ्या. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. थांबायचे. थोडा वेळ हात खाली. पाय तसेच जोडलेले ठेवायचे. पाठकडा सरळ. पुन्हा दोन्ही हात समोर. हातांच्या मुठी वळून घ्या. अंगठा आतमध्ये मग त्यावर 4 बोट. आणि आता एकत्रित पावलांमध्ये आणि मनगटामध्ये हालचाल क्लॉकवाईज. 1 अगदी सावकाश कृती. 2 न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन. एकाच वेळेला पाऊल आणि हाताची मूठ गोलाकार फिरवण्याचा प्रयत्न करा. हा. बघा होतोय का. 3 4 5. विरुद्ध बाजूने. डावीकडून उजवीकडे. 1 2 3 4 5. 5 वेळा झालं की थांबा. पुन्हा विश्रांती. मन मध्ये सैल सोडून रिलॅक्स. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. आता दोन्ही बोटांच्या हातांची गुंफण आणि ती पकड आपल्या गुडघ्याच्या खाली द्यायची आहे. उजवा पाय आपल्याला जमिनीला घासत फोल्ड करायचा आहे. सरळ करायचा. 1 जमिनीला घासत पाय फोल्ड. सरळ. 2 पाय फोल्ड. सरळ. 3 पाठकाणा सरळ. पाय फोल्ड. सरळ. 4 आणि 5. पुन्हा पाय फोल्ड करा आणि अप अँड डाऊन 45 डिग्री वर. 1 आणि मग खाली. 2 3 4
5 वर आहे पाय आणि आता तो गोलाकार फिरवा क्लॉकवाईज. 1, खाली अंगठा जमिनीला लागू देत. 2, 3, 4, 5, विरुद्ध बाजूने अँटी क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4, 5. 5 वेळा झालं की थांबा. उजवा पाय सरळ करा. हीच कृती डाव्या पायाने. आता दोन्ही हातांच्या बोटांची गुंफण डाव्या गुडघ्याखाली. पाय फोल्ड करूया, सरळ करूया. 1, पाय फोल्ड, सरळ. 2, 3, 4, 5. 5 वेळा झालं की आता 45 डिग्री वर. 1, 2, 3, 4, 5. रोटेशन क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4, 5. अँटी क्लॉकवाईज. 5, 4, 3, 2, 1. थांबायचंय. डावा पाय सरळ करूया आणि दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्या. जेवढं तुम्हाला स्ट्रेच करता येईल तेवढं स्ट्रेच करा. मान मागे सैल सोडा. दोन्ही हात मागे, मान मागे सैल सोडा आणि पुन्हा विश्रांती. जाणीव आपल्या श्वासाची. एक श्वास भरून घ्यायचा, पूर्णपणे सोडायचा. पुन्हा पाठकडा सरळ आणि आता पायाचा अंगठा एकदा जमिनीला लावा आणि एकदा करंगळी जमिनीला लावा. एकदा अंगठा, एकदा करंगळी. 2, अंगठा, करंगळी. 3, अंगठा, करंगळी. 4, 5. आता पावलं जी आहेत ही स्वतःकडे खेचून घ्या. दोन्हीही पावलं स्वतःकडे खेचून घ्या. हातांच्या बोटांची गुंफण करा. दोन्हीही हातांची बोटं एकमेकांमध्ये क्लच करा. थोडस पुढे झुका आणि रोटेशन क्लॉकवाईज. 1, आपली हाताची पकड पावलाच्या भोवती जाऊ देत. 2, पाऊल स्वतःकडे खेचून घेतलंय. 3, 4, 5. पुन्हा सेंटर. पुन्हा थोडस पुढे जायचंय आणि अँटी क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4, 5. 5 वेळा झाले की थांबा. पावलं रिलॅक्स करा आणि बटरफ्लाय मध्ये येऊन विश्रांती. आपल्या हाताची पकड पावलांच्या भोवती, डोळे अलगद मिटून घ्या. जाणीव श्वासाची. डोळे अलगद मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. श्वासाची गती वाढली आहे की संत आहे हे आपलं आपण तपासूया. करणार आहोत आपण नेक रोटेशन. मान मध्यभागी आहे, डोळे उघडायचे आणि आता श्वास घेत घेत मान एकदा उजवीकडे, मागची भिंत बघूया. श्वास सोडत सोडत डावीकडे, मागची भिंत बघूया. पुन्हा श्वास घेत घेत उजवीकडे, श्वास सोडत डावीकडे. अजून एकदा श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत डावीकडे. सावकाश श्वास घेत मध्यभागी. आता श्वास घेत मान थोडीशी उजव्या बाजूला टिल्ट करूया. उजवा कान उजव्या खांद्याजवळ येईल. पाठकणा सरळ, बरोबर. मग पुन्हा श्वास सोडत सोडत डावीकडे. थोडस श्वासाकडे लक्ष देऊन कृती. पुन्हा श्वास घेत घेत उजवीकडे, श्वास सोडत सोडत डावीकडे, श्वास घेत उजवीकडे. लास्ट राऊंड. श्वास सोडत सोडत डावीकडे. सावकाश श्वास घेत मान मध्यभागी. आता श्वास घेत मान वर, श्वास सोडत सावकाश हनुवटी गळ्याकडे. पुन्हा इनहेल अप, एक्झेल डाऊन. इनहेल अप, एक्झेल डाऊन. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज सुरुवात करूया. मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी.
2 वेळेला क्लॉकवाईज, अगदी सावकाश. शक्य असेल तर डोळे मिटून कृती करण्याचा प्रयत्न करा. आणि मग डावीकडून उजवीकडे 2 वेळेला. छान. मान सावकाश सरळ करायचे. डोळे अर्धत मिटून पुन्हा तिथल्या तिथेच विश्रांती. आणि आता सावकाश दोन्हीही गुडघे मांड्यावर घेऊया आणि खाली. आणि हळूहळू स्पीड वाढवा. हळूहळू स्पीड वाढवायला सुरुवात करायची. आणि थोडीशी रॅपिड ऍक्शन. सावकाश थांबायचंय. दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती. रिलॅक्स. दोन्ही पाय जुळलेले विधिवत वज्रासन. एक एक पाय फोल्ड करूया. उजवा पाऊल सीट खाली, मग डावा पाय पाऊल सीट खाली. दोन्ही हात गुडघ्यांवरती. हातांची ज्ञान मुद्रा. डोळे अर्धत मिटून घेऊया. दिवाळीमध्ये आपण जे जे काही फराळ खाल्लेत त्यामुळे जर पोटाचं आपलं आरोग्य थोडस इकडे तिकडे झालं असेल तर वज्रासनाच्या माध्यमातून ते नीट होण्यासाठी आपण थोडासा प्रयत्न. डोळे अर्धत मिटून वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासून बघूया. गुडघे मांड्या जुळलेल्या असतील. सीटचा भाग बरोबर टाचांच्या मध्ये आहे. पायाचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत डोळे मिटून आपण हा सगळा आपला कृतीबंध तपासून पाहतोय. हाताची कोपरं शरीराच्या जवळ आहेत. पाठकडा नैसर्गिक सरळ आहे. चेहरा शांत आहे. माझं शारीरिक आरोग्य अतिशय उत्तम आहे ही भावना आपल्या मनामध्ये. जाणीव आपल्या श्वासाची. जेवणानंतर केलं जाणारं एकमेव आसन आहे वज्रासन. करणार आहोत आपण वज्रासनस्थ योग मुद्रा. डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडायचंय. नजर समोर. डाव्या हाताची मूठ वळून घेऊया. नजर समोर. थोडेसे खांदे मागून एकमेकांच्या जवळ येतील. संपूर्ण आपल्या हाताच्या कोपरांचं छातीच्या भागाचं प्रसरण होतंय. तिथे सगळे स्नायू ताणले जात आहेत. जेव्हा आपण ही स्थिती घेतो तेव्हा हा सगळा बदल आपल्या शरीरातला आपला आपण अनुभव घेऊया. नजर समोर आहे. आता एक श्वास भरून घेऊया. श्वास भरून घेताना थोडीशी हनुवटी वर उचलली जाईल. आणि मग घेतलेला श्वास सोडत सोडत कमरेतनं पुढे झुकूया. पोटाचा भाग पुढे येतोय. मग आपल्या छातीचा भाग पुढे येतोय. मग गळा, हनुवटी, नाक. आणि शेवटी आपलं कपाळ गुडघ्याला टेकवण्यात, सॉरी, आपलं कपाळ जमिनीकडे सैल सुद्धा. आणि शेवटी आपली खांदे आणि आपली कोपरं जमिनीकडे सैल सोडायची. ओके, खूप छान. सीटचा भाग न उचलता कृती करण्याचा प्रयत्न. सीटचा भाग मागून उचलला जात असेल तर हाताची पकड सोडून दोन्हीही हातांच्या मुठी समोर घ्यायच्या. एका हातावर दुसऱ्या हाताची मूठ ठेवा आणि त्यावर आपलं कपाळ ठेवा. म्हणजे सीटचा भाग आहे तिथेच राहील. तो वरती उचलला जाणार नाही. अगदी ज्यांना सहज जमतंय तर या स्थितीचा आपण अनुभव घेऊया. रक्ताचा प्रवाह हृदयापासून डोक्याच्या दिशेने होतो. पोटावरती प्रेशर, पाठकण्यावर ताण आहे. मनामध्ये लीन भाव, भक्तिभाव. उलट चाल करूया. हाताची पकड थोडीशी घट्ट करा. खांदे हलकेसे मागे खेचा. हाताची कोपर थोडीशी मागे खेचा. आणि श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. डोळे अलगद मिटलेले आहेतच. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. हाताची पकड सोडून दोन्ही हात पुन्हा मांड्यांवरती. आणि इथे काही क्षण, काही सेकंद थांबा. रक्ताचा प्रवाह जो बदललेला आहे तो पुन्हा एकदा पूर्ववत होतोय याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करा. डोळे मिटून आंतरिक सजगता. चेहऱ्यावर कोणताही ताण नाहीये. 8 दिवसाच्या गॅपने आपण आज पुन्हा एकदा साधना करत आहोत. त्यामुळे जो काही बदल जाणवतोय, कुठे जास्त आपल्याला जास्त एफर्ट्स लावावे लागतात का हे आपलं आपण तपासूया.
करूया याला कॉम्प्लिमेंट करणारं उष्ट्रासन. दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचंय. पावलांचा माउंटन टाचा आपल्या सिलिंगकडे पायाची बोटं जमली. दोन्हीही हातांचे आता आपल्याला दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवायचे. हाताची बोटं जमिनीच्या दिशेने असतील, नजर समोर. आणि आता हळूहळू आपल्याला आपल्या कमरेचा भाग पुढे पुश करायचा आहे, म्हणजे आपलं पोट पुढे येत आहे. डावा हात आपल्याला तसाच कमरेवर ठेवायचा आहे. उजव्या हाताने मागून उजव्या पायाची टाच पकडा. मान मागे सैल सोडा. छान. इथे यथाशक्ती थांबा. 5, 4, 3, 2, 1. सावकाश मान सरळ. उजवा हात पुन्हा सपोर्ट साठी आपल्या कमरेवर. हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा आपली कंबर थोडीशी पुढे पुश करायची आहे. पोट पुढे येत आहे. उजवा हात तसाच कमरेवर ठेवा. डाव्या हाताने डाव्या पायाची टाच पकडा आणि मान मागे सैल सोडा. तोंड बंद, डोळे उघडे. श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतो. सावकाश उलट चाल. मान सरळ, डावा हात पुन्हा कमरेवर. थोडा वेळ हात खाली. हीच कृती आपल्याला पुन्हा एकदा करायची आहे, दोन्ही हातांनी एकत्रित. यथाशक्ती प्रयत्न असेल. पुन्हा गुडघ्यांमध्ये तुम्ही अंतर घेऊ शकता किंवा दोन्ही गुडघे जोडले. तुम्हाला जसं कम्फर्टेबल असेल तसं. पुन्हा दोन्ही हात कमरेवरती, नजर समोर. हाताची बोटं जमिनीला पॉइंटेड. पुन्हा कमरेचा भाग पुढे ढकलायला सुरुवात करूया. उजव्या हाताने उजवी टाच पकडायचा प्रयत्न करा. इथे तुमचा सपोर्ट जर तुम्हाला व्यवस्थित आला घेता आणि मग डाव्या हाताने डावी टाच पकडा. डाव्या हाताने डावी टाच पकडता येते का बघा, म्हणजे दोन्हीही एकत्रित करण्याचा प्रयत्न करा. जमतंय? हा, बरोबर. मान मागे सैल सोडा. तोंड बंद, डोळे उघडे. श्वास चालू. सावकाश उलट चाल. दोन्ही हात खाली घ्या. पावलांचं माउंटन सोडून द्या आणि वज्रासनामध्ये स्थिर. डोळे मिटून. श्वासाची गती थोडीशी वाढली असेल त्याकडे लक्ष. इथे श्वासाची गती आणि हृदयाची गती वाढते. आंतरिक सजगता. सावकाश एकेका पायाने वज्रासन सोडून देऊया. एक एक पाय सरळ करा आणि विश्रांती. थोडस पावलं वगैरे हालचाल. स्टँडिंग मध्ये येऊया आणि सुरुवात आपण सूर्यनमस्कारापासून करूया. मॅटच्या एका टोकाला येऊन उभं राहायचं. दोन्ही पावलांमध्ये थोडंसं अंतर, नजर समोर. डोळे मिटून घ्या. दोन्ही हात जोडून घ्या आणि बंद डोळ्यांसमोर नुकताच उगवणारा सूर्य त्याचं चित्र पाहण्याचा प्रयत्न करूया. आपल्या मनामध्ये आपण अशी कल्पना करूया. नुकताच उगवणाऱ्या सूर्याचं चित्र. गायत्री मंत्राचं पठण एकत्रित. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम मित्राय नमः. एक नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्त पादासन. 4 उजवा पाय मागे अश्वसंचलन. 5 डावा पाय मागे दंडासन. स्लॅन्टिंग पोझिशन. गुडघे वर उचला, नजर समोर. 6 अष्टांगासन. गुडघे जमिनीला टेकवा. आपलं कपाळ किंवा हनुवटी जमिनीला टेकवा. सीटचा भाग थोडासा वर उचलला जाईल. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. पावलं जमिनीकडे फ्लॅट करा. दोन्ही हात कोपरात सरळ.
आणि नजर सिलिंगकडे. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. आता टाचा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा आणि आपली नजर नेवल रिजन कडे. 8 आपण केलंय पर्वतासन. 9 आपला उजवा पाय पुढे घ्यायचा आहे. शक्य असेल तर पाऊल दोन्हीही हातांच्या मध्ये घेण्याचा प्रयत्न करा. यापुढे जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल तेव्हा आपलं पाऊल हातांच्या दोन्हीही हातांच्या मध्ये येईल असं थोडासा प्रयत्न करायचा. आपण केलंय 9 अश्वसंचलन. 10 हस्तपादासन. डावा पाय पुढे घ्या. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कारासन. पुन्हा एकदा स्थिती. ओम खगाय नमः. 1 नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्तपादासन. 4 डावा पाय मागे अश्वसंचलन. पायाचा गुडघा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. नजर सिलिंगकडे. 5 दंडासन. डावा पाय मागे. स्लाइडिंग पोझिशन. आपले पाठ आणि पोट जमिनीला समान. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. पावलं जमिनीकडे फ्लॅट. 8 पर्वतासन. नजर आपल्या नेवल रिजनकडे. 9 डावा पाय पुढे अश्वसंचलन. डाव्या पायाचं पाऊल आपल्या दोन्हीही पाया हातांच्या मध्ये आणण्याचा प्रयत्न करा. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कारासन. अजून 2 आपण करूया. थोडेसे आता जलद असतील आणि श्वासाकडे लक्ष देऊन पुढच्या 2 कृती. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. ओम हिरण्यगर्भाय नमः. 1 आहे तो श्वास सोडूया. नमस्कारासन. 2 श्वास घेत हस्त उत्तानासन. 3 एक्झेल हस्तपादासन. 4 इनहेल उजवा पाय मागे अश्वसंचलन. 5 एक्झेल दंडासन. 6 इनहेल एक्झेल म्हणजेच श्वास घेत घेत गुडघे जमिनीकडे टेकवा. आपलं कपाळ किंवा हनुवटी जमिनीला. आता इथे आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. आपण इनहेल आणि एक्झेल केलंय. आता श्वास घेत म्हणजे इनहेल करत 7 भुजंगासन. श्वास घेत श्वास 7 भुजंगासन. श्वास सोडत 8 पर्वतासन. पुन्हा श्वास घेत 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलन. श्वास सोडत 10 हस्तपादासन. श्वास घेत 11 हस्त उत्तानासन. श्वास सोडत 12 नमस्कारासन. आता इथे जर तुमचा गोंधळ होत असेल तर मी ग्रुपवरती एक पीडीएफ पाठवली आहे. त्याच्यामध्ये कधी इनहेल आणि कधी एक्झेल करायचे त्या सगळ्या कृती त्या पीडीएफ मध्ये आहे. आता एक शेवटचा सूर्यनमस्कार. ओम भास्कराय नमो नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे. 5 6 7 8 9 डावा पाय पुढे. 10 11 12. मोकळ होते. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. रिलॅक्स. विश्रांती. करूया शोल्डर रोटेशन. दोन्ही पावलांमध्ये किंचित अंतर
दोन्ही हात समोर, हातांची बोटं खांद्यावर, कोपरं जॉईंट. आणि आता सुरुवात. श्वास घेत घेत वर, श्वास सोडत खाली. 1 2 3. विरुद्ध बाजूने पुन्हा दोन्ही कोपरं जॉईंट. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1 2 3. 3 वेळा पूर्ण झालं की थांबा. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती. पुन्हा श्वासाच्या गतीकडे लक्ष. करूया वृक्षासन. पुन्हा बॅलन्स आणि कॉन्सन्ट्रेशन. दोन्ही पाय जोडलेले. जर इथे तुमचा तोल जात असेल तर मागे भिंतीचा आधार घ्या, म्हणजे तुम्हाला करणं सोपं जाईल. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता उजवा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्या. नजर समोर, दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे आणि मग डोक्याच्या दिशेने वर नमस्कार स्थितीत. पुन्हा नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. आपलं आपण आपलं आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढवायचंय. परफेक्ट, खूप छान. आणि आता इथे हात थोडेसे कोपरातनं सरळ. छान. आता इथे एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा आणि संथ गतीने सोडायचा. छान, खूपच छान. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत जोडलेले हात आपलं कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात पुन्हा आपल्या हृदयापाशी येतील. दोन्ही हात खाली आणि उजवा पाय सरळ. थोडा वेळ विश्रांती. आपला संपूर्ण शरीराचा भार हा डाव्या पायावर जातो, डाव्या बाजूवर जातो. त्यामुळे थोडा वेळ विश्रांती. आणि मग आता हीच कृती विरुद्ध बाजू. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता डावा पाय वर उचलूया आणि त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करूया. बरोबर. पुन्हा नजर समोर. आता दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी असतील. हाताची कोपरं जमिनीला समांतर. आणि आता जोडलेले हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर नेऊया. हनुवटी, नाक आणि कपाळाला स्पर्श करत हात वर. छान. हळू. पाठकाणा उभ्या कक्षेमध्ये इथे ताणला जातोय. नजर समोर. कधी आपल्याला एका बाजूने चांगलं जमतं, एका बाजूने थोडासा बॅलन्स आपला जातो, तर हे ऑब्विस आहे. ओके. नजर समोर. श्वास घेतोय, सोडतोय. छान. उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत जोडलेले हात पुन्हा कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात खाली येतील. दोन्ही हात खाली, डावा पाय सरळ आणि विश्रांती. संपूर्ण वृक्षासनाचा मनातल्या मनात मागोवा. सावकाश बैठक स्थितीमध्ये जाऊया आणि मग पाठीवर पडून विश्रांती. एका कुशीला वळायचंय आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे बंद. संपूर्ण आपलं शरीर आपण जमिनीकडे सैल सोडलेलं आहे. दोन्ही पाय जोडून घेऊया, हात शरीराच्या जवळ. करूया आपण सायकलिंग. आज आपल्याला एक एक पाय आणि दोन्ही पायांनी एकत्रित करण्याचा प्रयत्न करायचा आहे, सायकलिंग. तर आता सुरुवातीला आपण एकेका पायाने करूया. आता दोन्हीही पाय एकत्रित 90 अंशापर्यंत वर घ्या. हळूहळू सावकाश. 90 अंशापर्यंत दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून वर घ्या. बरोबर. आणि आता एक पाय सरळ, एक पाय फोल्ड. सायकलिंग करायला सुरुवात करूया. बरोबर. खाली थोडेसे पाय खाली येऊ दे, जमिनीला लागू दे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. बरोबर. आणि आता रिव्हर्स सायकलिंग. रिव्हर्स सायकलिंग. बरोबर.
पुन्हा दोन्ही पाय 90 डिग्री तसेच वर घ्या. हं. आता दोन्ही पायांनी एकत्रित सायकलिंग करा. एक, दोन्ही पाय एकत्र. हा बरोबर. 2, 3, 4, 5. रिव्हर्स सायकलिंग. 1, थोडीशी दिशा बदल करा. 2, 3, 4 आणि 5. 5 वेळा झालं की थांबा. पुन्हा पाय 90 डिग्री वर आणि मग सावकाश खाली. डोकं वर न उचलता दोन्ही पाय खाली. विश्रांती. इथे आपल्या श्वासाची गती वाढते. कोर मसल्स वरती खूप जास्त प्रेशर येतो, त्यामुळे तिथलं जे आरोग्य आहे किंवा तिथे जो अतिरिक्त वाढलेला आपला मेद आहे, फॅट आहे, ते कमी व्हायला मदत होते. जास्त दम लागल्यासारखं वाटत असेल तर नाकाने श्वास घ्या आणि तोंड उघडून संपूर्ण श्वास सोडा. रिलॅक्स व्हा. श्वासाची गती पूर्णपणे नॉर्मलला येऊ देत. करूया आपण अर्ध आणि पूर्ण पवनमुक्तासन. आणि त्यासाठी स्थिती. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. आता आपला उजवा जो पाय, सॉरी, डावा जो पाय आहे तो वर उचला आणि फोल्ड करा. डाव्या पायाला आपल्या हातांचा विळखा द्या समोरनं. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून त्याआधी आपण फुल लेग रोटेशन करणार आहोत. मग अशी बैठक स्थितीमध्ये आपण फक्त गुडघ्यातून पाय गोलाकार फिरवला. आता आपल्याला पूर्ण पाय गोलाकार फिरवायचा आहे. आता पुन्हा उजवा पाय 90 डिग्री वर घ्या आणि सुरुवात करा गोलाकार फिरवायला. 1, खाली टाच जमिनीला लागू देत. वरच्या वर न करता. 2, अगदी 3 वेळाच आपण कृती करणार, पण ती व्यवस्थित करण्याचा प्रयत्न. विरुद्ध बाजूने 3 वेळेला. 1, जांघेतून पाय गोलाकार फिरतोय. 2, डोकं वर उचलायचं नाही. 3, पाय गुडघ्यातनं सरळ असेल. बरोबर. सावकाश उजवा पाय खाली घ्या. आता डाव्या पायाला जी आपण हाताची पकड केलीये ती थोडीशी घट्ट करा. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडता येतंय का बघा. समोरनं पूर्णपणे विळखा द्या. ओके. पाऊल डावं पाऊल जमिनीकडे सैल सोडा. आता आपण इथून पुढे करतोय अर्ध पवन मुक्तासन. आणि आता सावकाश डोकं वर उचला. ज्यांना सर्वायकल आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी मात्र डोकं वर उचलू नका. आणि आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. पुन्हा इथे श्वास चालू आहे. 5, 4, 3, 2, 1. सावकाश डोकं खाली. हाताचा विळखा सोडा. डावा पाय हवेमध्ये सरळ करा. गुडघ्यात सरळ हवेत आणि नियंत्रित जमिनीवर. थोडा वेळ विश्रांती. श्वासाच्या गतीकडे लक्ष. हीच कृती आता आपण विरुद्ध बाजूने करूया. आपली श्वासाची गती नॉर्मलला आली असेल तर मग आता विरुद्ध बाजूने हीच कृती. घरी जेव्हा तुम्ही आसनं कराल तेव्हा ही लक्षात ठेवायचं, कुठेही श्वासाची गती वाढू न देता आसनं करण्याचा प्रयत्न करा. कुठेही दम लागल्यासारखं वाटलं, थोडेसे हार्टबीट्स आपले जास्त व्हायला लागले तर थांबायचं, विश्रांती घ्यायची आणि पुन्हा नॉर्मलला आल्यावरती पुढची कृती करायची. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ, संपूर्ण शरीर एका रेषेमध्ये. आणि आता उजवा पाय वर उचलूया, तो फोल्ड करूया. उजव्या पायाला समोर हाताचा विळखा द्या. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून हा विळखा द्या. आणि आता डावा पाय 90 अंशापर्यंत गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचला आणि तो गोलाकार फिरूया क्लॉकवाईज. खाली टाच जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न. 1, 2, 3. विरुद्ध बाजूने. 1, 2, 3. 3 वेळा झालं की थांबा. आणि मग डावा पाय नियंत्रित जमिनीवर घ्या.
कुठेही धाडकन न आपटता स्वतःमध्ये थोडासा तरी कंट्रोल आला पाहिजे मुवमेंट मध्ये आपल्या. ओके. आता थोडीशी आपली हाताची पकड घट्ट करूया आपल्या उजव्या पायाभोवती. आपला जो विळखा आहे हाताचा तो थोडासा घट्ट करा. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडता येतंय का बघा. उजवं पाऊल जमिनीकडे सैल सोडा. आणि आता पुन्हा ज्यांना पाठकणा आणि मानेचा त्रास आहे त्यांनी डोकं वर न घेता बाकीच्यांनी सावकाश डोकं वर उचलूया. आपली हनुवटी नाक किंवा कपाळ उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. आपण करतोय अर्ध पवन मुक्तासन. श्वास चालू. 5 4 3 2 1. सावकाश डोकं जमिनीवर. हाताचा विळखा सोडा. उजवा पाय हवेत सरळ करा गुडघ्यामध्ये आणि नियंत्रित जमिनीवर. विश्रांती. एकेका पायाने आपण अर्ध पवन मुक्तासन केलं. आणि आता करूया पूर्ण पवन मुक्तासन. आणि त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. पुन्हा एकदा संपूर्ण शरीर एका रेषेत. आणि आता दोन्ही पाय एकत्रित वर उचला आणि ते फोल्ड करा. पाऊल जमिनीकडे सैल सोडून घ्या. आता इथे आपण थोडीशी वेगळी कृती करूया. थोडेसे पाय वर उचला आणि आपल्या मांडीला विळखा द्या आपल्या हातांचा. एका हाताने दुसऱ्या हाताचा कोपर पकडा. बरोबर. आता पाय खाली सैल सोडा. पावलं जमिनीकडे सैल सोडा. जर हाताचं कोपर नसेल पकडता येत तर दोन्हीही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि तसा विळखा द्या. बरोबर. आता इथे बघा पूर्णपणे आपल्या मांड्यांचा प्रेशर आपल्या थायचा प्रेशर आपल्या पोटावर येतोय. डोळे मिटून या स्थितीचा अनुभव घ्या. श्वास घेतोय सोडतोय. ज्यांना अगदीच अनकम्फर्टेबल वाटत असेल त्यांनी सोडून द्यायला हरकत नाहीये. ज्यांना शक्य आहे त्यांनी आता डोकं वर उचला. पुन्हा एकदा पाठकणा आणि मानेचा त्रास असेल तर डोकं वर उचलू नका. आणि आपली हनुवटी नाक किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. बरोबर. छान. पुन्हा इथे श्वास चालू. सावकाश हळूहळू आपलं डोकं खाली जमिनीवर येईल. हाताचा विळखा सोडा. दोन्ही पाय एकत्रित सरळ करा हवेमध्ये आणि नियंत्रित जमिनीवर. विश्रांती. पोटावरती जो काही प्रेशर होता तो सगळा रिलीज झालेला आहे. सावकाश एका कुशीला वळूया आणि कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती घ्या. तासामध्ये पायाची बोटं बाहेर. जाणीव श्वासाची. तोंड बंद डोळे बंद आणि श्वास चालू. करणार आहोत आपण आता बोट पोश्चर. आधी आपण अर्ध नौकासन करूया आणि मग पूर्ण नौकासन. आणि त्यासाठी स्थिती घ्या. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आता आपला उजवा जो हात आहे तो डोक्याच्या दिशेने वर न्या सरळ. उजवा हात सरळ वरती. बरोबर. आणि आता उजवा हात आणि डावा पाय आणि आपलं अपर बॉडी म्हणजे कमरेपासूनचा वरचा भाग जमिनीपासून वर उचलायचा आहे. उजवा हात डावा पाय आणि अपर बॉडी जमिनीपासून वर. डावा हात उजवा पाय खाली आहे. परफेक्ट. नजर आपली उजव्या हाताच्या बोटांकडे. आता इथे नॉर्मल श्वास चालू ठेवा. 5 4 3 2 1. सावकाश पाय खाली, हात खाली. उजवा हात खाली घ्या. पुन्हा दोन्ही पाय जोडलेत, हात शरीराच्या जवळ आहेत, कपाळ जमिनीवर आहे. आता डावा हात डोक्याच्या दिशेने सरळ वर घ्या. आणि आता डावा हात आणि उजवा पाय आणि आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचला.
नजर आपली डाव्या हाताच्या बोटांकडे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. सावकाश. हात खाली, कपाळ खाली, पाय खाली. डावा हात खाली घ्या आणि विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. एकेका बाजूने आपण हे नौकासन केलं. आता दोन्हीही हात पाय एकत्रित वर उचलण्याचा प्रयत्न करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडलेत, हात शरीराच्या जवळ आहेत. आपले हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहेत. आता दोन्ही हात एकत्रित वर उचल, दोन्ही हात एकत्रित वरती डोक्याच्या दिशेने सरळ. आणि आता एकाच वेळेला दोन्ही हात पाय आणि आपलं संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचला. थोडस हातांना खेच, पायांना खेच आणि वर. नजर समोर. बरोबर. बोट पोश्चर. आणि पुन्हा इथे नॉर्मल श्वास चालू आहे. श्वास घेतोय, सोडतोय. आपापल्या क्षमतेने थांबण्याचा प्रयत्न. ज्यांना वेट लॉस करायचा आहे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आसन आहे हे. सावकाश. पाय खाली, हात खाली, कपाळ जमिनीवर आणि एका कुशीला बळा पाठीवर पडून विश्रांती घ्या. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. पुन्हा श्वासाची हृदयाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. बऱ्याच दिवसाच्या गॅपने आपण पुन्हा एकदा आपली साधना सुरू करत आहोत. त्यामुळे कुठे थोडस जास्त स्ट्रेचिंग वाटत असेल, श्वासाची गती वाढल्यासारखी वाटत असेल तर नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. रिलॅक्स. डोळे मिटून स्वस्थपणे पडून राहायचंय. संपूर्ण शरीर जमिनीकडे सैल सोडलंय. मान आपली डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. श्वासाच्या गतीकडे लक्ष. वाढलेली श्वासाची गती हळूहळू संथ होतीये त्याची जाणीव. आंतरिक सजगता. पुढची 1 ते 2 मिनिटं कुठलीही हालचाल न करता आपण स्वस्थपणे पडून राहणार आहोत. जिथे कुठे अवघडल्यासारखं वाटत असेल तो भाग थोडासा हलवून अगदी सैल करून घ्या. आणि पुढची 2 मिनिटं तरी आपण कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहणार आहोत. आपला पाठीचा कणा जमिनीकडे अगदी सैल सोडून द्या. हृदयाच्या गतीची जाणीव. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण आपला शरीर, आपला देह आपण जमिनीकडे सैल सोडलेला आहे. चेहऱ्यावर कोणताही ताण नाहीये. एक हलकस स्मित असे चेहऱ्यावरती. हळूहळू जाणीव आपल्या श्वासाची. श्वासाची गती संथ लयबद्ध होत चालली. विचारांची गती कमी होत चाललेली आहे. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. हळूहळू आपल्या दोन्हीही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा. आपले पाय जोडून घ्या. हात डोक्याच्या दिशेने वर घ्या आणि संपूर्ण शरीराला एक खेच द्या. पावलं जमिनीकडे ताणा. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर स्ट्रेच करा. एक हलकासा खेच आपल्या संपूर्ण शरीराला. आणि रिलॅक्स. सावकाश डाव्या कुशीला वळा आणि हळूहळू हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये. अगदी सावकाश, कुठलीही गडबड न. थोडा वेळ विश्रांती.
पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. पाठ सरळ करून घ्यायचा आहे. डोळे अलगद मिटून घेऊया. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. दोन्हीही हात गुडघ्यांवर आहेत. खांदे रिलॅक्स आहेत. डोळे अलगद मिटलेले. पुन्हा एकदा आंतरिक सजगता, जाणीव श्वासाची. करणार आहोत दीर्घ श्वसनाची 2 आवर्तन. आहे तो श्वास पूर्णपणे सोडूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास भरून घेताना चेहरा शांत असेल आणि संथ गतीने श्वास सोडा. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास. संथ गतीने श्वास सोडा. स्लोली कम्प्लिटली ब्रीथ आउट. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा करणार आहोत आपण. विभागीय श्वसन, संपूर्ण योगिक श्वसन. डोळे अलगद मिटलेले आहेतच. हातांची ज्ञान मुद्रा. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. चेहरा शांत. आहे तो श्वास पूर्णपणे सोडूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट किंचितस बाहेर. छातीचं प्रसारण, खांदे कानाच्या दिशेला वर. आणि श्वास सोडताना अ उ म एकत्रित. अ अजून एक आवर्तन. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना अ काही क्षण शांत. करणार आहोत अनुलोम विलोमची 3 आवर्तनं. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. आणि उजव्या हाताची अंगुली मुद्रा म्हणजेच प्राणायाम मुद्रा. अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद. चेहरा शांत. डावीने आहे तो श्वास पूर्णपणे सोडा. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. एक आवर्तन अनुलोम विलोमचं पूर्ण झालंय. दुसरं आवर्तन. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. तिसरं आवर्तन. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. आणि डावीने संथ रेचक. डावा हात उजवा हात गुडघ्यावर ज्ञानमुद्रेत. डोळे अलगद मिटलेले आहेत. शरीर आणि मनाचा समतोल साधणारा आपण केलेला आहे अनुलोम विलोम प्राणायाम.
डोळे मिटून मनातल्या मनात या अनुलोम विलोमची अनुभूती घेण्याचा प्रयत्न. अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जुळलेली आहेत. तिथे किंचितसा दाब आणायचा आहे. डोळे मिटून आपण या दोन्हीही हातांच्या बोटांमध्ये जो प्रेशर आणलेला आहे तिथे आपलं मन केंद्रित करून घेऊया. आणि तिथून जे ब्लड सर्क्युलेशन चालू आहे, रक्ताचा प्रवाह सुरू आहे, त्याची सटल व्हायब्रेशन्स, त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न, ज्याला प्राणस्पंदन असंही म्हणतात. मन एकाग्र होण्यासाठी, शांत होण्यासाठी, स्थिर होण्यासाठी या प्राणस्पंदनांची अनुभूती. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. याची अनुभूती घेत घेत करूया भ्रामरीची 3 आवर्तनं. आहे तो श्वास सोडून देऊया. यथाशक्ती खोलवर दीर्घ पूरक रेचक करताना भ्रमरभंजन. खोलवर दीर्घ पूरक, दातावर दात लावा आणि रेचक करताना भ्रमरभंजन. अजून एक आवर्तन. खोलवर दीर्घ पूरक, दातावर दात रेचक करताना भंजन. काही क्षण शांत भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. शरीर आणि मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने योगमेव अभ्यासते प्राज्ञा यथाशक्ती निरंतरम. मला माझ्या जीवनामध्ये सुख समाधान, उत्तम शारीरिक आणि मानसिक आरोग्य प्राप्त करून घ्यायचं आहे. आणि यासाठी उचित अशी साधना मी नित्यनेमाने यथाशक्ती करणार आहे. माझा रोजचा 1 तास मी स्वतःला देणार आहे. मी श्वास घेताना प्राणयुक्त चैतन्ययुक्त होत आहे आणि मी श्वास सोडताना तणावमुक्त व्याधीमुक्त होत आहे. माझा आत्मविश्वास वाढलेला आहे. इच्छाशक्ती माझी प्रबळ होत चालली आहे. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन माझा बदललेला आहे. तो प्रचंड सकारात्मक. करणार आहोत एक मकार लांबवलेला ओमचा उच्चार, अगदी सावकाश हळू आवाजामध्ये. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना ओंकार. ओम. दोन्ही हात जोडून शांती पाठ एकत्रित. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय
पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना उघडं समर्पित. आपला राग द्वेष अहंकार आपण सोडून देऊया आणि प्रचंड सकारात्मक ऊर्जेने आणि आत्मविश्वासाने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत तुम्ही हात खाली. हस्तमैथुन, पाणी, नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आजचा वर्ग इथे संपन्न होतोय. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. मीटिंग एंड करते. सगळ्यांना शुभ दिवस.